जय हिंद मित्रांनो. कशा आहात मित्रांनो? मला माझ्या माहितीप्रमाणे असं असेल की तुम्ही आज खुश असाल मित्रांनो. कारण पोलीस भरतीची जी जाहिरात आहे मित्रांनो ते येत्या 2 एक दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो. तर सर्व जिल्ह्याच्या जागा ज्या आहे मित्रांनो कप्पीकृत आरक्षण सुगट येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज बघा का आपले ग्राउंड कधी होणार, पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होणार. तर मित्रांनो हे आपलं ग्राउंड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते मित्रांनो. अशी माहिती आलेली आहे मित्रांनो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्राउंड सुरू होईल मित्रांनो. तर मित्रांनो बघा कप्पीकृत आरक्षणानुसार काही जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहे मित्रांनो. तर आपण बघू नागपूर शहर, नागपूर ग्रामीण याच्या जागा मित्रांनो. नागपूर ग्रामीणच्या जागा किती आहे मित्रांनो? तर बघा मित्रांनो माझ्या माहितीनुसार माझ्याकडे आलेलं आहे मित्रांनो. तर नागपूर ग्रामीणला मित्रांनो 272 जागा आहे टोटल जागा आहे मित्रांनो. 272 जागा आहे टोटल. त्यापैकी सर्वसाधारण एससी साठी आहे मित्रांनो 10 जागा आणि महिलांसाठी एससी मध्ये 10 जागा आणि एसटी साठी आहे 5 जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी आहे 6 जागा आणि व्हीजेए म्हणजे सर्वसाधारण आहे 5 जागा आणि महिलांसाठी आहे 2 जागा. एनटीपी म्हणजे सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे मित्रांनो 4 जागा आणि महिलांसाठी आहे 2 जागा. एनटीसीची 1 जागा आहे मित्रांनो सर्वसाधारण आणि महिलांच्या 3 जागा आहे. एनटीटी म्हणजे सर्वसाधारण मध्ये आहे 2 जागा आणि महिलांच्या आहे 2 जागा. आता एसबीसीच्या मित्रांनो सर्वसाधारण आहे 2 जागा आणि महिलांच्या पण आहे 2 जागा आणि ओबीसीच्या आहे मित्रांनो सर्वसाधारण 13 जागा आणि महिलांच्या आहे मित्रांनो 16 जागा. एसीबीसी सर्वसाधारण आहे 9 जागा आणि महिलांच्या आहे 8 जागा. ईडब्ल्यूएसच्या आहे मित्रांनो सर्वसाधारण 9 जागा आणि महिलांच्या आहे 8 जागा. ओपन साठी बघा सर्वसाधारण आहे 23 जागा आणि महिलांच्या आहे 23 जागा. अशा नागपूर ग्रामीणला एकूण 272 जागा आहे मित्रांनो. याच्यानंतर बघू आपण आपल्याकडे आणखी एक माहिती आलेली आहे, ती आहे नांदेड जिल्ह्याची माहिती आहे मित्रांनो. तर बघा नांदेड जिल्ह्याला किती जागा आहे? नांदेड जिल्ह्याला एकूण जागा आहे 199. नांदेड जिल्ह्याला एकूण जागा आहे 199. त्यापैकी बघा एससीच्या ज्या आहे सर्वसाधारण त्या आहे 8 जागा अजा आणि महिलांच्या आहे 10 जागा. अज म्हणजे एसटीच्या आहे मित्रांनो 4 जागा सर्वसाधारण आणि एसटीच्या आहे 4 जागा आणि महिलांच्या आहे मित्रांनो 2 जागा. आता विजय म्हणजे काय आहे? विजय मित्रांनो विजयच्या जागा आहे मित्रांनो सर्वसाधारण 3 आणि महिलांच्या आहे 4 जागा. आता भजबच्या आहे सर्वसाधारण 4 जागा आणि महिलांच्या आहे 5 जागा. भजकच्या मित्रांनो 5 जागा आहे सर्वसाधारण आणि महिलांच्या आहे 2 जागा. भजडची सर्वसाधारण 1 जागा आहे, इथं महिलांची जागा नाही मित्रांनो. विमाप्रच्या आहे सर्वसाधारण 2 जागा आणि महिलांच्या आहे 2 जागा. इमाव ओबीसीच्या बऱ्यापैकी जागा आहे मित्रांनो. इथं आहे ओबीसीच्या सर्वसाधारण आहे 20 जागा आणि महिलांच्या आहे 19 जागा. ईडब्ल्यूएसच्या सर्वसाधारण आहे 5 जागा आणि महिलांच्या पण 5 जागा. एसीबीसी जो प्रवर्ग आहे त्याच्या आहे सर्वसाधारण 5 जागा आणि महिलांच्या पण आहे 5 जागा. आता बघा ओपन खुला प्रवर्ग बघा, खुला प्रवर्गाच्या आहे 7 जागा, सर्वसाधारण किती आहे 7 जागा आणि महिलांच्या आहे सर्वसाधारण 6 जागा. तर अशा टोटल नांदेडला 199 जागा मित्रांनो. तर मित्रांनो आणखी काही जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत. आपण याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण 4-5 जिल्ह्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो. तर बघा आता याच्यानंतर जिल्हा आहे आपला, मित्रांनो हिंगोलीची पण आपल्याकडे माहिती आलेली आहे मित्रांनो. हिंगोलीची 2 प्रकारची माहिती आलेली आहे, पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक मित्रांनो. तर बघा पहिले बघू आपण पोलीस शिपाई. तर बघा पोलीस शिपाईची जी जागा आहे एससीची अजाची जी जागा आहे सर्वसाधारण 2 जागा मित्रांनो. अजची 0 जागा मित्रांनो. आता बघा डायरेक्ट इथं विमाप्रच्या जागा मित्रांनो. विमाप्रच्या 3 जागा आहे आणि इमावच्या आहे 18 जागा आणि इथं ओपनची जागा नाही मित्रांनो. अशा पोलीस शिपायाच्या इथं 23 जागा आहे मित्रांनो. आणि पोलीस शिपाई चालक, आता पोलीस शिपाई चालक एकूण जागा इथं 27 आहे. त्यापैकी अजाचे आहे 4 जागा, अजची आहे 2 जागा, विजा अची आहे 1 जागा, भजबची आहे 1 जागा आणि भजडची आहे 1 जागा आणि विमाप्रची आहे
1 जागा आणि इमाओची आहे 6 जागा आणि खुला प्रवर्ग म्हणजे अराखीव ओपन मध्ये आहे 11 जागा मित्रांनो. तर मित्रांनो अशा एकूण जागा आहे 27 मित्रांनो हिंगोली येथे. तर मित्रांनो बघा आणखी उद्या संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्याच्या जागा जाहीर होतील मित्रांनो. तर आपला जो नवीन व्हिडिओ आहे तो आपण उद्या संध्याकाळी बनवू मित्रांनो. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.